नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक. त्यासाठी मी सर्वात पहिले चॉकलेट मूस बनवून घेतलेला आहे. चॉकलेट मूसची तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पहिले खाली चॉकलेट मूस लावून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपलं चॉकलेट बेस लावलेला आहे, त्याचे स्लाइस केलेले आहेत. तुम्ही माझ्या अकाउंटला शॉर्ट्समध्ये बघताल तर परफेक्ट लेअर कसे करायचे चॉकलेट बेसचे ते मी दाखवलेले आहेत. ते ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती मी शुगर सिरप टाकलेला आहे. ते बनवण्यासाठी 1 कप वॉटर आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच शुगर बॉईल करून थंड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही चमच्याने सुद्धा चॉकलेट बेसवरती टाकू शकता, किंवा मी जसं तुम्ही बघितलं आता मी जसं केलं आहे एका बॉटलमध्ये घेऊन. तुम्हाला इन्व्हेस्ट करायची नसेल बॉटलसाठी सेपरेट तर माझ्यासारखा तुम्ही जुगाडू उपाय करू शकता नक्कीच. ते टाकलं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर शुगर सिरप टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती चॉकलेट मूसची स्प्रेडिंग करून घेतलेली आहे. व्हिप क्रीम आहे ती. आणि त्याच्यावरती आपण चोको चिप्स टाकलेले आहेत थोडेफार टेस्ट येण्यासाठी, अजून चॉकलेटी फ्लेवर येण्यासाठी, आणि एकदम असा मऊ मऊ नाही लागला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडाफार क्रंचीनेस आणण्यासाठी चॉकलेट चिप्स टाकतो. तर प्रॉपर एकदम स्प्रेड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी परत तसाच सेकंड लेअर टाकलेला आहे. सेकंड लेअर आपल्याला कोणतं टाकायचं आहे तर आपण बेस कट करतो राईट, तर तेव्हा जो फर्स्ट लेअर असतो तो सेकंड येईल आणि जो मिडल लेअर असतो तो लास्टला जाईल, म्हणजे तो फर्स्ट असेल. म्हणजे मी परत एकदा तुम्हाला सांगते, 3 लेअर करतो आपण राईट. तर त्याच्यामधला फर्स्ट लेअर हा सेकंड लेअर असेल, मिडल लेअर हा लास्टचा लेअर असेल आणि बॉटम लेअर असेल तो आपला टॉप लेअर असेल. ओके, तर ते करून घेतलेलं आहे आणि सेम रिपीट प्रोसेस आपल्याला करायची आहे. काही वेगळं असं नाही आहे त्यात. चॉकलेट बेस, त्याच्यावरती आपण शुगर सिरप आणि मूस, चॉकलेट व्हिप क्रीमची मूस, आणि त्याच्यावरती चोको चिप्स, आणि पूर्ण असं करून आता मी हे क्रम कोटिंग करून घेणार आहे सगळं एक लेअर करून. ओके, जसं तुम्ही बघता व्हिडिओमध्ये. सो मी आता क्रम कोटिंग वगैरे करून घेत आहे पूर्णपणे, आणि हे आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा तास वगैरे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. मिनिमम ॲटलिस्ट 15 to 20 मिनिट्स फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे. कोणी एक्सपर्ट असेल तर त्यांना माहितीच असेल की ते लगेच करूही शकतात, पण स्टार्टिंगपासून तुम्ही करत असाल, नवीन असाल केक बनवण्यासाठी, तर 15 to 20 मिनिट ॲटलिस्ट तुम्ही ठेवलं पाहिजे. आफ्टर दॅट फ्रीजमधून काढल्यानंतरनं मी सेपरेट कलरचे करणार आहे. त्याच्यासाठी मी फर्स्ट ब्ल्यू कलर घेतलेला आहे एकदम बेसच्या खाली लावण्यासाठी. आफ्टर दॅट हा ग्रीन आहे, पण खूप फेंट ग्रीन आहे. म्हणजे मी एक बाउल व्हिप क्रीममध्ये फक्त 1 ड्रॉप जेल कलर टाकलेला आहे. ओके, आणि तो जो कलर येईल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तो तसा येईल. आफ्टर दॅट ऑरेंज अँड पिंक, टॉपवरती पण मी पिंक कलरच लावून घेतलेला आहे व्हिप क्रीम. सो ती छानपैकी स्प्रेड करून सगळीकडून आता एकदम शेडेड असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. माझ्या फोनच्या फुल स्टोरेजमुळे तुम्हाला पुढचा भाग भेटला नाही, पण मी हा नक्कीच कधीतरी परत माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच टाकेन. सो हे बघण्यासाठी तुम्हाला मला फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करावं लागेल. सो प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि हे असेच व्हिडिओ मी नवीन टाकणार आहे. मग त्याच्यानंतरनं मी हे फाउंडनचे मोल्ड्स आहेत ते मी बनवून घेतले होते ऑलरेडी, आणि ह्याचाही तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ते मी सगळीकडे स्टिक केलेले आहेत. रेनबो, क्लाउड, टेडी बिअर अँड ते फाउंडनचे सर्कल्स.
सो हे सगळं केकवरती लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही केक बघू शकता किती सुंदर आणि छान दिसतंय. आणि असेच न्यू डिझाईन वेगवेगळे बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया परत. बाय.